हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त दिसाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर ढोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा विषय पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की भरपूर लोकांचा हेअरफॉल आणि डॅन्ड्रफ वगैरे होत असतो. तर याच विषयी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. मी छान छान टिप्स देणार आहे आणि ट्रिक्स पण सांगणार आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, कारण की हेअरफॉल पण होतो का होतो आणि डॅन्ड्रफ का होतो आणि डॅन्ड्रफ झाल्यामुळे काय काय होतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी, डॅन्ड्रफ न होण्यासाठी काय काय करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग हाय फ्रेंड्स. तर चला, सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतच असतो की सगळ्यांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे होतो. तर आता चालला आहे उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये कसं डॅन्ड्रफ वगैरे भरपूर चावतो आणि ज्यांचे केस पांढरी झालेले आहेत ती पण चावतात. तर कळत नाही की डॅन्ड्रफ चावतो आहे का आपले पांढरे केस चावतात आहे. तर कसं आहे ना, पांढरे केस का जास्त चावत नाही, कारण की जास्त म्हणजे कोणाकोणा सुरुवात असते पांढरे केस येण्याची आणि म्हणजे ब्लॅक कसं काळे केस पांढरे होण्याची. आणि डॅन्ड्रफ कशामुळे म्हणजे कामुळे होतो, तर हा मेन पॉईंट आहे. कारण की बघतात ना, स्त्रियांमध्ये डॅन्ड्रफ असतो, पुरुषांमध्ये पण असतो. का असतो तर कसं ना, डेली प्रमाणात आपण शॅम्पू यूज करतो केस धुताना. तर मी तुम्हाला सांगणार आहे लास्टला की शॅम्पू कसा यूज करायचा वगैरे. तर कसं आहे ना, आपण जेव्हा हेअर धुतो, केस धुतो, तेव्हा व्यवस्थित त्याचा शॅम्पू धुतला जात नाही. तर जेव्हा आपलं स्कॅल्प आहे, तर जेव्हा डॅन्ड्रफ असतो आपल्या स्कॅल्पवरती, तेव्हा आपल्या केसांची ग्रोथ होत नाही. कारण की जे आपल्या केसांची ग्रोथ व्हायची जी हे आहे ती बंद होऊन जाते. उदाहरणार्थ, जर समजा एक नाला आहे आणि नाल्यामध्ये जर कचरा अडकला आहे तर पुढे पाणी जाणार नाही. तसंच आहे, जर स्कॅल्पवरती आपल्या डॅन्ड्रफ असेल तर केस वाढली जाणार नाही. तर ज्यांची केस वाढत नाही आहे त्यांच्यासाठी हेच आहे की सगळ्यात आधी तुम्ही म्हणजे कोंडा आहे तो घालवला पाहिजे केसातून. तर तो कसा घालवायचा तो तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्याआधी सगळ्यात जास्त प्रमाण हे थंडीमध्ये वाढतं कोंड्याचं, कारण की आपला स्कॅल्प ड्राय होतो आणि उन्हाळ्यामध्ये ऑइली होतो. आणि ऑइली झाल्यानंतर ना आपली चिडचिड वाढते, आपण खाजवतो आणि खाजवल्यानंतर ना आपल्या नखांवाटे तो डॅन्ड्रफ निघत असतो. तुम्ही बघितलंच असेल. तर भरपूर लोक भरपूर म्हणजे वेगवेगळे ट्रिक्स वापरतात किंवा बाहेर जाऊन सलूनमध्ये जाऊन वेगवेगळं काय करतात. त्याच्यापेक्षा तुम्ही पैसे वाचवले पाहिजेत, घरच्या घरीच काहीतरी चांगलं असं केलं पाहिजे. तर मी आज तुम्हाला तशीच काहीतरी एक छान अशी ट्रिक्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर कसं आहे ना, जेव्हा उन्हाळ्यामध्ये जास्त तेल नाही लावायचं डोक्याला, कारण की डॅन्ड्रफ हा ऑइली असतो, म्हणजे ड्राय पण असतो. पण आपण उन्हामध्ये फिरल्यानंतर ना आपल्या केसांना पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर डॅन्ड्रफ हा ओला होतो आणि त्याच्यानंतर तो चावायला लागतो. तर आपल्याला खूप म्हणजे असं घाण वाटतं. तर त्याच्यामुळे जास्त करून ऑइल्स वापरलंच नाही पाहिजे. म्हणजे कसं, संध्याकाळचं लावलं आणि सकाळी धुवून टाकलं तर दिवसभर लावायची गरज नाही आहे ऑइल. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचं आहे की डॅन्ड्रफ घालवण्यासाठी काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगणार आहे की शॅम्पू कसा यूज करायचा, केस कशी धुवायची म्हणजे डॅन्ड्रफ होणार नाही ते सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, एक बाऊल घ्यायचं आहे. बाऊलमध्ये ना आपण थोडंसं ना कोकोनट ऑइल आहे ते ऑइल टाकून घेणार आहोत. कसं आहे ना, कोकोनट ऑइल चांगलं असतं हेअरसाठी. मी तुम्हाला लावून दाखवणार नाही, कारण की मी सकाळीच केस धुतले, कारण की हे जास्त करून रात्रीच लावायचं आणि सकाळी धुवून टाकायचं, ते पण कोमट पाण्याने. थंड पाण्याने धुवू नका, कारण की तुमचं ऑइल हे निघणार नाही, म्हणून मी स्किप करायला सांगते थंड पाण्याने.
थोडंसं कोमट पाण्याने जरी धुतले तुमची केस आणि केस धुतल्यानंतरनं तुम्हाला असं म्हणजे बोलतात ना, कोमट पाण्याने धुतल्यानंतरनं तुम्हाला अशी केस बांधून ठेवायची आहेत वरती, म्हणजे त्याची ऊब आहे ना तशी लागली पाहिजे केसांना, तर ते खूप छान असतं. आणि त्याच्यानंतर केस ग्रोथ होण्यासाठी चांगलं आहे. ती जी ऊब आहे ना अशी राहते, छान असतं ना. मास्क कसं म्हणजे आपण कसं बांधून ठेवतो तसं थोड्या वेळ बांधून ठेवलं पाहिजे. ती तशी ऊब आहे ना केसांमध्ये राहिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा मी थोडंसं ऑइल घेतलं आहे. मी आता लावून नाही दाखवणार आहे, मग मी थोडंसंच घेतलं आहे ऑइल. आणि त्याच्यानंतर थोडंसंच लिंबू थोडंसंच होतं, तरी थोडीशी लिंबाची फोड घेतली. तर ही ना याच्यामध्ये अशी पिळून घ्यायची. जर तुमच्याकडे अर्ध लिंबू असेल तर तुम्ही लिंबाच्या साह्याने पण डोक्याला मालिश करू शकता. आता माझ्याकडं नाही आहे, कारण की मी रात्री लावलं होतं झोपायच्या आधी. भरपूर लेट झालं होतं तरी पण मी लावलं होतं, कारण की छान वाटतं. म्हणजे माझ्या हेअर्समध्ये डॅन्ड्रफ नाही आहे, पण व्हाईट केस थोडेसे आलेले आहेत, तर मला असं झोप वगैरे आणि थंड वाटतं म्हणून मी लावते. जेव्हा माझे लग्न झाल्यानंतर माझ्या केसांमध्ये भरपूर डॅन्ड्रफ होता, पण माझ्या सासूबाईंनी हे मला सांगितलं होतं की असं करायचं, तर ते माझ्या डोक्याची मालिश करायचे. तेव्हा मी जॉबला जात होते म्हणून बघा असं हे छान असं मिक्स झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरनं ह्या 3 बोटाच्या साह्याने हे असं करून आपले जे स्कॅल्प आहे हे स्कॅल्पमध्ये आपल्याला केसाला अजिबात लावायचं नाही आहे. ह्याच्याने काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, पण केसांना नाहीच लावायचं आपल्याला. जे स्कॅल्प आहे ना हे स्कॅल्प ते इथे स्कॅल्पमध्ये लावायचं असं सगळीकडनं असं लावायचं आहे स्कॅल्पमध्ये. तर पूर्ण अख्ख्या खालून ते वरपर्यंत पूर्ण लावायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच तुम्हाला कळेल की अख्खं डोकं असं थंड वाटतं. आणि ना हाताने असे हलके हलके मसाज करायची केसांना, म्हणजे सगळीकडं ते पसरेल. आणि त्याच्यानंतर छान असं झोपून वगैरे जायचं संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करायची केसावरनं. तर अंघोळ करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपण शॅम्पू डिरेक्टली कोण असं डोक्यावरती ओतत असेल किंवा कोण हातावरती घेऊन असं करून लावत असेल, तर कसं आहे ना, कधी कधी फक्त इथेच लागतो शॅम्पू, पूर्ण केसांना वगैरे स्कॅल्पला वगैरे लागत नाही. फक्त ते वरचा ऑइलीपणा काढतात, खालून पूर्ण जे ऑइली राहतात ते केस ऑइलीपणा निघत नाही. तर काय करायचं, एक मग घ्यायचा, मगामध्ये थोडंसं शॅम्पू टाकायचं, पाणी टाकायचं, ते ढवळायचं. आणि त्याच्यानंतर जसं पाहिजे तसं आपण ते शॅम्पूचं पाणी घेऊन हे करायचं, मसाज करायचं, म्हणजे फेस चांगला होईल. एका ठिकाणी जास्त शॅम्पू लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आणि मग छान असं धुवून काढायचं. तर हीच माझी ट्रिक्स अँड टिप्स आहे, मी अशीच करते. तर त्याच्यामुळे कसं आहे ना, आणि जास्त कडक पाणी वापरू नका आंघोळ करताना, की तुमचे केस गळतील. भरपूर जणांना सवय असते खूप गरम पाणी वापरतात, तर त्यामुळे ना आपले केसांचं हे मजबूत राहत नाही, खूप असे हे होतात, तुटतात लवकर, तर त्यांच्यामध्ये जीव राहत नाही. तर असंच माझ्या सासूने सांगितलेली टिप्स तुम्हाला मी सांगितली, कारण की त्यांनी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये कोंडा होता तेव्हा माझ्या मालिश करायचं मला माहिती होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, कारण की भरपूर जणांसोबत हा प्रॉब्लेम होत असतो. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. हा माझा नवीन चॅनल आहे, तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि छान छान कमेंट्स करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर. बाय बाय.